नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन सोहळा. दिबा पाटील यांच्या कार्याचा पंतप्रधानांकडून गौरव. नरेंद्र मोदींनी पहिल्याच बैठकीमध्ये 7 एनओसी मंजूर केल्या. आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या पाठीशी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींचं कौतुक. काही लोक घोटाळे करून विकासात अडथळे निर्माण करतात. मध्यंतरी सरकार आलं पण त्यांनी मेट्रोचं काम रोखलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा. काँग्रेसच्या कमजोरीमुळे दहशतवादाला बळ मिळालं. काँग्रेसनं दहशतवादासमोर गुडघे टेकले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर घणाघात. मुंबईच्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण. मोदींच्या हस्ते वन ॲप, मुंबई वन ॲपचंही लोकार्पण. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मुद्द्याचं काय झालं? शासकीय कागदपत्रांवर दिबा पाटील यांच्या नावाचा उल्लेख नसल्यामुळे स्थानिकांची विचारणा. धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी टळली. पुढची सुनावणी 12 नोव्हेंबरला. सुनावणीसाठी पुढची तारीख देण्याची उद्धव ठाकरे यांच्या वकिलांची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजभवनावर बोलावली बैठक. मुंबईमधील भाजप आमदार आणि खासदारांसोबत साधणार संवाद. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. शाहरुख खानला मोठा धक्का. समीर वानखेडे यांच्या याचिकेला स्वीकारलं. दिल्ली उच्च न्यायालयानं वानखेडेंची याचिका स्वीकारली. चूक नसताना मला गुन्हेगार ठरवलं. अपघाताच्या घटनेवर गौतमी पाटीलची प्रतिक्रिया. अपघातग्रस्त कुटुंबानं 19 लाख रुपयांची मागणी केल्याचाही दावा. मी मदत देऊ केली पण अपघातग्रस्तांनी ती घेतली नाही. गौतमी पाटील हिचा वाहन अपघातावर बचाव. मराठ्यांसाठीच्या शासन आदेशावर तुमची भूमिका अयोग्य. राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांनी भुजबळांना सुनावलं. सूत्रांकडून माहिती. अजित पवारांना दणका. राष्ट्रवादीचे राज्य संघटक विनोद देशमुख अटकेत. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी केली अटक.